हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत आणि चमचमीत असं पावट्याचं कालवण किंवा पावट्याची रस्सा भाजी एकदम मस्त असं हे बनवलेलं आहे. बघा, मस्त असं पावट्याची आपण भाजी बनवलेली आहे. एकदम छान अशी कोवळ्या पावट्यांची छान अशी भाजी बनवलेली आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण चविष्ट अशी भाजी बनते. तुम्हाला बघून कळत असेल की ती छान भाजी झालेली आहे आणि कुकरमध्ये आपण झटपट बनवलेली आहे, त्यामुळे मस्त चविष्ट अशी झालेली आहे. झटपट कमी साहित्यात पण मस्त अशी चविष्ट होते, झणझणीत चमचमीत. नक्की या पद्धतीने तुम्ही पावट्याचं कालवण किंवा पावट्याची रस्सा भाजी बनवून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम मी पावटे घेतलेले आहेत, कोवळे आहेत बघा, एकदम छान असे. अंदाजे हे एक मोठी वाटी पावटे आहेत. आता हे आपण सर्वप्रथम भाजी बनवायच्या आधी भाजून घेणार आहे. इथे मी लोखंडी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये छान भाजून घ्यायचे. पटकन भाजले जातात आणि चव छान लागते भाजून घ्यायचे असे. लोखंडी कढईमध्ये मी भाजून घेते. हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. भाजी चव लागते बघा असे भाजून भाजी केली की. इथे बघू शकताय मी ते डाग पडेपर्यंत हे भाजून घेतलेले आहेत. आता काढून घेते आणि कुकरमध्ये भाजी बनवणार आहे, त्यामुळे कुकर गरम करायला ठेवलेला आहे. आता कुकरमध्ये मी एक पळीभर तेल घालून घेते. याच्यामध्ये ते बघू शकता, एक पळीभर तेल घालते आणि तेल थोडं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. थोडीशी मोहरी घातलेली आहे, पाव चमचा, आणि पाव चमचा जिरे घातलेले आहे. जिरे मोहरी छान फुललेले आहे. त्यामध्ये एक कांदा मी एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे, तो घालून घेते. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बघा, हलक्याशा लालसर कलरवर. इथे बघू शकताय कांदा आपला चांगला परतलेला आहे. त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून घेते. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर जरूर घाला, छान चव लागते. कढीपत्ता 1 मिनिट चांगला परतलेला आहे. त्यामध्ये आता आपण एक टोमॅटो घालायचा बारीक चिरलेला. इथे बघू शकता टोमॅटो घातलेला आहे मी बारीक चिरलेला. एकदम बारीक असा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, म्हणजे तो पटकन परतला जातो, मऊ होतो. टोमॅटो पण आपला चांगला परतलेला आहे. आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया. इथे मी पाव चमचा हळद घालते, जास्त मसाले घालणार नाही बघा. इथे फक्त मी पाव चमचा हळद, आपलं 1 चमचा घरगुती लाल तिखट, आणि इथे मी धनेपूड घालणार आहे. इथे बघू शकताय हळद, लाल तिखट आणि धनेपूड घातलेले आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून चांगलं हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मसाले. इथे थोडं पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये. त्याआधी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घालून छान परतून घेतलेली आहे 1 मिनिट बघा. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते मी आणि छान असं शिजवून घेणार आहे. कोथिंबीर छान अशी यामध्ये मिक्स करून बघा पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत 2-3 मिनिटं परतून घेतलेले आहेत मसाले. त्यामध्ये भाजलेले पावटे घालायचे. पावटा पण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये बघा. व्यवस्थित मी मिक्स करून घेते. 1 मिनिट मिक्स करून घ्यायचं, भाजीला छान चव लागते बघा. आणि यामध्ये आता तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची तसं पाणी घाला. मी पाणी गरम नाही केलेलं, तुम्ही घालायचं तुम्ही गरम पाणी घालू शकता. मी इथे अंदाजे 2 ग्लास पाणी घालून घेते. जास्त पातळ पण करणार नाही, जास्त घट्ट पण करणार नाही, हलकीशी आपल्याला दाटसर बनवायची आहे. मी अंदाजे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. याला उकळी काढून घ्यायची. याला उकळी आलेली आहे बघा, आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. आणि यामध्ये आता आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. इथे मी बघा 5 ते 6 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, ते मिक्स करून घेते. तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट घाला. मिक्स करून घेतलेलं आहे बघा. गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे. आता याच्यावर झाकण ठेवून झाकण लावून आपल्याला याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मिडियम फ्लेमवर. इथं झाकण लावलेलं आहे मी आणि याच्या मिडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. इथे 2 शिट्ट्यानंतर आपला कुकर थंड झालेला आहे. मी झाकण काढते. इथे बघू शकताय मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी आपण इथे चेक करून घेऊया पावटा शिजलाय का ते चेक करून घ्यायचं बघा. 2 शिट्ट्यांमध्ये छान असा मऊसूत पावटा शिजला जातो आणि मस्त चविष्ट भाजी तयार होते बघा. मऊसूत असं हे शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. इथे बघू शकताय मी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालते आणि मिक्स करून घेते. छान भाजी तयार झालेली आहे बघा.
तुम्ही ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर गरम गरम अशी मस्त लागते बघा. नक्की या पद्धतीने तुम्ही पावट्याचं कालवण किंवा रस्सा भाजी नक्की बनवून बघा. एकदम मस्त चविष्ट अशी ही भाजी बनते आणि कुकरमध्ये केल्यामुळे एकदम झटपट बनते आणि तेवढीच चविष्ट होते बघा. तुम्हाला बघून कळत असेल एकदम झणझणीत आणि चमचमीत पावट्याचं कालवण किंवा रस्सा भाजी झालेली आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघा. झटपट बनते आणि एकदम कमी साहित्यात आणि तेवढीच चविष्ट अशी भाजी होते. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.